कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित आपली खरेदी आपल्या गावात या योजनेचा बक्षीस वितरण समारंभ व बदलत्या व्यापार पद्धतीबद्दल मार्गदर्शन तसेच व्यापारी महासंघ शाखाचा पदग्रहण समारंभ सोहळा प्रसिद्ध उद्योगपती संजय बालपाडी, तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण व सप्ताह पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी 17 डिसेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाला। यावेळी उद्योजक संजय बालपाडी यांनी व्यापाऱ्यांना अतिशय अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले। सुख आणि दुःख हे दोन्ही बाहेरूनच येतात, आतमध्ये आपण त्याला एंट्री देतो म्हणून ते आतमध्ये जातं आणि मग त्याच्या व्यथेत आपण तो शोक करत राहतो आणि मग कोणाचा किती दिवस चालायचा आहे ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर ठरतं। जी गोष्ट 2 वर्षांनी थांबते, जे दुःख 2 वर्षांनी थोडं विरळ होतं, ते दुःख 2 तासातही आपल्याला विरळ करता येतं। हे ते टेक्निक आहे, इतकं महान टेक्निक। सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो हा तुमच्या माझ्यासाठी आहे। लाभ आणि अलाभ म्हणजे हानी म्हणजे तोटा, म्हणजे नुकसान आणि नफा, नफा नुकसान याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स राहता आलं पाहिजे। आता हे जे बॅलन्सिंग आहे, हे बॅलन्सिंग फार महत्वाचं आहे की मला हे बॅलन्सिंग कसं करता येईल। आज जर वेगवेगळ्या या सगळ्या मॉल्सच्या बाबतीत आणि अमेझॉनच्या बाबतीत आपण खूप बोलतोय, तुम्हाला काय वाटतं हे मॉल्स आणि या अमेझॉनच्या ज्या साइट्स आहेत या काही प्रॉफिट मेकिंग आहेत काय? प्रचंड लॉस मेकिंग आहेत ती मंडळी, प्रचंड लॉस करतायत। मग याचा गेम काय नेमका, यांचा व्यापार व्यवसाय चालतो कसा नेमका? ही सगळी व्हॅल्यू गेम आहे। व्हॅल्यू गेम म्हणजे काय तर मी आज लॉस करायचा एक ब्रँड मोठा तयार करायचा आणि तो ब्रँड नंतर 4 वर्षांनी विकून टाकायचा। तो ब्रँड विकताना मला प्रचंड पैसे मिळणार आहेत आणि दॅट इज माय प्रॉफिट। अशा पद्धतीनं आज ते लॉस घालत जात आहेत। आज आपल्याला कोणत्याही कारणामुळे जर लॉस आला असेल तर तो जो लॉस आहे आपण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलायला पाहिजे असं मला कधी कधी वाटतं। कारण आजचा लॉस ही कदाचित त्याची पायाभरणी असते उद्या येणाऱ्या प्रॉफिटची। आणि त्यामुळे आज खालीवर थोडं झालं असलं तरी देखील मी भगवद्गीता संपूर्ण पुरुषार्थ करायला शिकवण्याचा ग्रंथ आहे। ती काय तुम्हाला भक्ती मार्गावर नेणारा ग्रंथ नाही बरं का। तो तयार होता अर्जुन जायला, तो म्हणत प्राणांस त्यक्त्वा धनानिच, मी धनाचा त्याग करतो, प्राणाचा त्याग करतो आणि मी जातो, मला नाहीच करायचं, माझ्यामुळे एवढी हानी होणार असेल तर मला युद्ध करायचं नाही। अख्खी भगवद्गीता अर्जुनानं पुन्हा ते गांडीव उचलावं आणि युद्धाला तयार व्हावं यासाठी सांगितली गेली। ती जवानांसाठी आहे, ती म्हाताऱ्यांसाठी नाहीच आहे, मुळात पराक्रमासाठी आहे, पुरुषार्थासाठी आहे। आणि त्यातून आपल्याला जे संदेश मिळतात की हे सगळं करत असताना सुद्धा आपल्याला कसं बॅलन्स्ड राहता येतं। आपला डायबिटीस झालेला असेल, आपल्याला ब्लड प्रेशर लागलेला असेल तर तो सुद्धा कसा क्युअर करता येतो याचा तो मंत्र आहे। आणि तो मंत्र काय तर मला बॅलन्स करता आलं पाहिजे स्वतःला, मन आणि बुद्धी माझी समत्वात आणता आली पाहिजे। काय याला टेक्निक आहे नेमकं, कसं केलं पाहिजे हे या संदर्भात पुढच्या 5व्या 6व्या अध्यायांमध्ये अगदी 1-1, 2-2 श्लोक येतात। परंतु मी जे करत होतो ते नुसते श्लोक पाठ करत नव्हतो, मी त्यातून मला मेसेज काय, मला मॅनेजमेंट टेक्निकेतून काय मिळणार आहे हे वाचत होतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्यावर चिंतन मंथन करत होतो। एका ठिकाणी शब्द आला, अख्ख्या अष्टांग योगांच्या संदर्भात हे योगशास्त्र आपल्याला सांगतं, हे भगवद्गीता म्हणजे योगशास्त्र आहे, इट्स अ सायन्स। ते योगशास्त्र सांगत असताना आसन या विषयाच्या संदर्भात केवळ 2 श्लोक त्याच्यामध्ये येतात। आपण योगासनांवर खूप काम करतो आणि योगासन झालं म्हणजेच योग झाला असं आपण समजतो, ते मुळात चुकीचं आहे। ती एक पायरी आहे, ती गरजेची आहे, पण तेवढं करणं म्हणजेच योग नाही हे समजून घेतलं पाहिजे। तो बहिरंग योग आहे आणि त्यातून अंतरंग योगात प्रवेश करण्यासाठी हा बहिरंग योग अत्यंत कामाचा आहे। आणि म्हणून बॅलन्सिंगची काही आसनं, योगासनं ही नियमितपणे करावीत, त्याच्याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि त्याच्या संदर्भात एकच श्लोक येतो, तो श्लोक असा आहे की समम काय शिरोग्रीवन धारयन न चलम स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन न अवलोकयन। इकडे तिकडे पाहू नकोस, बाकीच्या सगळ्या दिशा बंद कर, तुझ्या नासिकेवर लक्ष ठेव आणि तुझी पाठीचा मनका म्हणजे काया, समम काय, काया म्हणजे आपल्या पाठीचा मनका, शिर, शिर म्हणजे मस्तक, ग्रीव, ग्रीव म्हणजे आपली मान, समम काय शिरो ग्रीवन, हे 3 तुम्हाला समांतर रेषेत म्हणजे एका रेषेत ठेवता आले पाहिजे। मी केबिन मध्ये येऊन खुर्चीत बसतो, मी माझ्या व्यवसायाच्या जागी स्टूलवर बसतो, हे करत असताना
मी ताठ बसतो का? मला नाही बसता येत ताठ, मला कळ लागते ताठ बसल्यानंतर, हे माझ्या लक्षात येत होतं. आणि ज्या अर्थी इथे सांगितलंय त्या अर्थी ती कला सिद्ध करता येण्यासारखी आहे याच्यावर माझा विश्वास होता. आणि मी स्वतःवर खूप ट्रायल्स करायला लागलो की कसं करता येईल. आणि मला त्याचं उत्तर सापडलं, अतिशय सोपं असं उत्तर, खुर्चीवर बसल्या बसल्या सहज करता येण्याचं उत्तर. ते म्हणजे खुर्चीला न टेकता आणि आपल्या अप्पर बॉडीचं संपूर्ण वेट हे आपल्या मांड्यांवर टाकून, हिप्सवर नाही, मांडीवर, हिप्सवर राहिले पाहिजे, मांडीवर टाकून आपल्याला बसता येतं. घरी जाऊन याची ट्रायल करून पहा, इथेही करता येईल. थोडंसं पुढे सरका आणि सगळा भार मांडीवर टाका, हिप्सवर राहू देत आणि मग मागे सरकून ताठ बसा. तासन तास आपल्याला या स्थितीमध्ये ताठ बसता येतं, न टेकता बसता येतं. ज्यांना ज्यांना पाठीच्या मणक्यांचे आजार आहेत, लोअर बॅक, L4, L5 एक्सरे काढलेत, बेल्ट लावलेत, ट्रॅक्शन घेतलेत, पेनकिलरच्या गोळ्यांच्या मुठी खाल्ल्यात, या सगळ्या लोकांना केवळ पोश्चरल करेक्शन केलं, असं बसायला सुरुवात केली की ते पाठीचं दुखणं 3 दिवसात जातं. 3 दिवसात जातं लिटरली. मी अनेकांच्या सोबत या ट्रायल्स केल्या. आमच्याकडे एक नॅचरोपॅथी सेंटर केलंय आम्ही संगमनेरला. आणि या नॅचरोपॅथी सेंटरमध्ये ज्यावेळेस राजकुमारजी आपले, मला वाटतं तिकडं कुठंतरी जाऊन आले, जिंदालला जाऊन आले 10 दिवस. किती लाख 1.5 लाख खर्च केला, जास्त केला. तुम्हाला माहितच नाही इथं आमच्या संगमनेरला तेच आहे, सेम 25,000 होत 10 दिवस. सोपं आहे. वजन कमी करून देतात 5-10 किलो, बऱ्यापैकी 10 दिवसात कंट्रोलमध्ये आणून देतात तुम्हाला. 75,000चं नुकसान करून आलं. हरकत नाही, घरी जाऊन सांगू नका फक्त, आता शोक करू नका, जे झालं ते झालं, पुढच्या वर्षी इकडे या. पण विवेक भैयांसारखं असं तरतरीत छान फिट राहता येणं ही साधन आहे. आपण खरं त्यांच्याकडून शिकली पाहिजे, कसं त्यांनी साध्य केलं. कारण आपण जी व्यापारी मंडळी होत ना, बसून बसून आपली गडबडच झालेली आहे सगळी. तो पळता माणूस आहे म्हणून ते फिट राहतात. मुद्दा हा आहे की असं ताठ बसता आलं पाहिजे. आणि मग ताठ बसल्यानंतर पुढचं त्या 6व्या अध्यायामध्ये जे उत्तर दिलं त्यांनी, त्याची प्रॅक्टिस मी सुरू केली. आणि तुम्हाला सांगतो, मला एक फार मोठा मंत्र मिळाला. आपण हे सगळं जे लिटरेचर वाचतो, मग ते गीता असेल, ते काय अजून कोणतीही धार्मिक पुस्तक असतील, ते आपण फक्त काही आध्यात्मिक लाभ व्हावेत म्हणून वाचतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनामध्ये याचं कसं आपल्याला बेनिफिट होईल. कारण स्वर्ग नरक बाहेर काही नाही हो, इथं मेल्यावर काही नाहीये. जे काय भोगायचे ते इथेच भोगायचं आपल्याला. त्यामुळे हे कसं करता येईल, त्या पुढच्या श्लोकामध्ये असं सांगितलं की प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतरचारेण. प्राण आणि अपान. अपान म्हणजे आत जाणारा श्वास आणि प्राण म्हणजे बाहेर येणारा श्वास. प्राण गेले म्हणतो ना आपण, म्हणजे बाहेर गेला श्वास की तो गेला प्राण. बाहेर येणारा श्वास हा प्राण म्हटला जातो आणि आत जाणारा श्वास हा अपान म्हटला जातो. याचा समान करायचं. प्राणापानो समौ कृत्वा. तिथे पण समता सांगितली. आधी शरीराची समता आणि त्यानंतर श्वासाची समता. ही श्वासाची समता जी आहे त्यामध्ये 1 2 3 4 5 ब्रीथ इन, 1 2 3 4 5 ब्रीथ आउट. श्वास आत घेताना मनातल्या मनात 1 ते 5 काउंट, बाहेर जाताना मनातल्या मनात 1 ते 5 काउंट. इतक्या सावकाशीनं हा श्वास 10 वेळा फक्त घ्यायचा दुकानात जायच्या आधी. दुकानात आपल्या सीटवर बसलं की तिथे परत हे 10 वेळा करायचं. उठताना परत 10 वेळा करायचं. दिवसातून 5-7 10 वेळा करायचं आहे. मी सुरुवात केली हे करायला. प्राणापानो समौ कृत्वा. कोणाला कळत सुद्धा नाही. व्यापाऱ्यांचं सोडा, मी शाळेतल्या मुलांना हे शिकवलं. निखिल शिकता काय? शिकवलं होतं. कितना परसेंट 10th में कितना था? 10th में कितने परसेंट आए थे? 84. 12th में कितने आए? 84 चे 86 झाले त्याचे. 10वी पेक्षा 12वीत रिझल्ट वाढतो, कारण 11वी 12वीला मी ते कंपल्सरी करतो. आणि ऍव्हरेज रिजल्ट 10.33% वाढतो. एवरेज. हाँ, तुम्हारे क्लास में ऐसे कितने बच्चे थे जो 70 थे और 80 90 हो गए? 15 बच्चे. इतकं मार्क वाढतं. कसं वाढतात हे मार्क? तुमचे ऑक्सिजन लेवल तुम्ही वाढवता. मुलं परीक्षेला गेली की ब्लँक होतात. ऑक्सिजन लेवल कमी होते म्हणजे ब्लँक होतात. त्यांच्या मेंदूची ऑक्सिजन लेवल खेचली जाते, म्हणून ती मुलं ब्लँक होतात, त्यांना काही आठवत नाही. आपणही अनेक महत्वाच्या मीटिंग्स, इंटरव्ह्यू, महत्वाचे डील, हे सगळं करत असताना त्याच्या आधी 10 वेळा हे करतो. कोणाला कळत सुद्धा नाही आपण हे करतोय.
फक्त सावकाश श्वास मोठा घ्यायचा आहे, ताट बसून श्वास घ्यायचा आहे, हळूहळू तो सोडायचा आहे, इक्वल करायचा आहे. आत जाणारा श्वास जितक्या वेळेत आत गेला तितक्याच वेळेत तो बाहेर आला पाहिजे. तो एक्सटेंड थोडासा लांब असला पाहिजे. साधं सोपं टेक्निक, तुमचे ऑक्सिजन लेवल वाढवण्याचं टेक्निक, हे ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपलं मन आणि आपली बुद्धी याच्यामध्ये एक तादात्म्य यायला लागतं, त्यात समता यायला लागते. कारण आपला श्वास जो आहे ना, तो श्वास हा आपल्या मनाच्या पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीवर प्रचंड काम करतो. एखादी दुःखाची बातमी फोनवर ऐकली की आपला श्वास आपोआप वाढतो. एखादं कुत्रा अंगावर धावून आलं तर भीतीनं आपला श्वास वाढतो आणि सुचेनासं होतं, आपण ब्लँक होतो. तिथे ब्लँक जे होणं आहे आणि परीक्षेत जे ब्लँक होणं आहे, हे दोन्ही ब्लँक होणं एकच आहे, की आपले ऑक्सिजन लेवल कमी जाते म्हणून आपण ब्लँक होतो. कोणत्याही प्रकारची निराशा असेल, कोणत्याही प्रकारचा उद्वेग असेल, कोणत्याही प्रकारचा क्रोध असेल, कोणत्याही प्रकारचं भय असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा श्वास वाढतो. कारण तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम, तुमची श्वसन यंत्रणा ही ऑटो काम करते आणि मग भात्यासारखं चालायला लागतं. मग आपल्या घरी पाहुणे येणार असताना आधीच गॅसची टाकी भरलेली की नाही आपण जसं चेक करून ठेवतो, तसं आपल्याला पुढे अत्यंत अवघड प्रसंगाला सामोरे जायचंय, असं जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तर हे अगदी आवर्जून करायचं. श्वास आत जातो आणि बाहेर येतो, याच्यात समता आणायची. मला वाटतं समता या शब्दाला नवीन आयाम तुम्हाला मिळाला असेल आणि समता नाव ठेवल्याचा आनंदही त्यांना खूप होत असेल, की या समतेतून काय घडू शकतं. हा चमत्कार मी स्वतः अनुभवला, आमच्या शाळेतल्या मुलांनी अनुभवला, मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्या प्रत्येकाने अनुभवला. याच्याने जी स्ट्रेस लेवल तुमची डाऊन जाते, याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. मित्रांनो, मगाशी सांगितलं माल पाणी, आशुतोष दादांनी सांगितलं माल काय आणि पाणी काय. हा माल आणि पाणी नेमकं काय आहे, ते आपल्या जीवनाला समृद्ध करणारे छोटे छोटे मंत्र आहेत. आपलं जीवन केवळ वृद्धीसाठी नाही आहे. आपण व्यापार व्यवसाय करतोय, आपल्याला पैसे मिळत आहेत, त्यातून वृद्धी होईल आपली, पण केवळ वृद्धी होऊन चालणार नाही, जीवनात समृद्धी आली पाहिजे. समृद्धीचा अर्थ मुळात समतेची वृद्धी असा आहे. समतेची वृद्धी आपल्या जीवनामध्ये येणं हे फार महत्वाचं आहे. ही समृद्धी त्याच वेळेस येईल ज्या वेळेस आपण आपल्या भावभावनांवर अशा पद्धतीचं संयमन करू शकू, आपल्या पंचेंद्रियांवर आपल्याला अशा पद्धतीनं संयमन करण्याची सवय लागेल आणि आपल्याला यातून स्थिर होता येईल. हे स्थिर होणं हे फार महत्वाचं आहे. आणि जिथं स्थिर झालं तिथे ती लक्ष्मी यायला सुरुवात होते. ही लक्ष्मी मालपाणी केव्हा येते, जेव्हा आपणच स्थिर असतो. आपणच चलबिचल मध्ये आहे, मग कशी लक्ष्मी स्थिर होणार आपल्याकडे, ती पण चलबिचल होणार. आणि म्हणून लक्ष्मीची फक्त एकटीची उपासना कधी करायची नाही असं म्हणतात. फक्त एकच दिवस वर्षातून केवळ लक्ष्मी उपासनेला आहे, तो दिवाळीचा दिवस आहे. बाकीचे 364 दिवस मग काय करायचं, तर नारायणाची उपासना करायची. नारायणाची उपासना केली की तो नारायण येतो. एकट्या लक्ष्मीची उपासना केली तर लक्ष्मी येते बरं का, नाही येत अशातला भाग नाही, ती येते. ती तिच्या स्वतःच्या बाईकवर बसून येते. तिची बाईक काय, तिचं वाहन आहे घुबड. ती घोड्यावर बसून येते तुमच्या घरात. एकट्या लक्ष्मीला बोलवलं ना, एकटी लक्ष्मी आली, तिचं वाहन घुबड सोबत येतं आणि ते अख्खी धुळधाण करून जातं घराची. त्यामुळे अनेक श्रीमंतांच्या घरामध्ये धुळधाण झाल्याची केसेस आपण आजूबाजूला पाहतो. नारायणाची उपासना केली की तिला यावं लागतं, पण नारायणाच्या बाईकवर यावं लागतं. ते गरुड आहे, त्या गरुडावर मागं बसून डबल शीट येते आणि ती डबल शीट ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या नारायणाच्या बरोबर आलेली जी लक्ष्मी आहे ती समृद्धी घेऊन येते. आणि म्हणून आपल्याकडे लक्ष्मीचे अनेक प्रकार आहेत. त्यातली ती भाग्यलक्ष्मी असेल, ती कमला असेल, ती गजलक्ष्मी असेल. ही गजलक्ष्मी आपल्या घरात जी येते ती नारायणाच्या उपासनेतून येते. आणि नारायणाची उपासना म्हणजे योगाची उपासना आहे. आणि योगाची उपासना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हे सोपे सोपे टेक्निक्स आपल्या जीवनामध्ये वापरायचे, योगाच्या मार्गावर यायचं आणि मग जी समृद्धी होते ती आपोआप दिसायला लागते. उमरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने आपली खरेदी आपल्या गावामध्ये हा उपक्रम दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या पिरियडमध्ये चालू करण्यात, एक महिनाभर हा उपक्रम चालला आणि त्या माध्यमातून आपली खरेदी आपल्या गावामध्ये करावं अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी आपण देण्यात आला. आणि या माध्यमातून आपण कूपन प्रत्येक व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दिले आणि अतिशय
चांगला उपक्रम या निमित्ताने झाला। निश्चितपणाने आपल्या कोपरगाव शहर आणि परिसरामध्ये व्यापाराला चालना देण्याचं काम या योजनेमधून झालेलं आहे। ही योजना असेल किंवा व्यापारी महासंघाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम करण्यात येतात। त्याच्यामध्ये कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारं तलावाचा गाळ काढण्याचं काम असेल किंवा CCTV असेल, त्याचबरोबर बसस्टँडचं सुशोभीकरण असेल, अशा अनेक उपक्रम महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी केले गेलेले। त्यांचं जे काही कार्य आहे निश्चितपणाने समाजाला, सर्व नागरिकांना एक चांगला संदेश त्या ठिकाणी कसा देता येईल यासाठीच ते उपक्रम राहत असतात। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी देखील आपल्या कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी, मतदारसंघासाठी जेवढे काही आपले विकास कामं करता येतील यासाठी माझे प्रयत्न असतात। मी या ग्राहक सन्मान योजनेसाठी स्वतः दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी केलेली होती आणि आपल्या सर्वांना विनंती केली होती की आपण देखील तसा उपक्रम आपल्या सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावा। तर त्या विनंतीचा मान ठेवून काकांनी आणि सर्व महासंघांनी या योजनेचं आयोजन केलं आणि याच्यामधून कूपन ज्यांचे तिथं निवडले गेलेले त्यांना आता आपण बक्षीस वितरण करणार आहे। त्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जे विजेते आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला या बक्षीसमध्ये जे काय आपल्याला मिळालं असेल याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्याख्यान ऐकणार आहे। आपल्या संगमनेरचे भूमिपुत्र ज्यांचं नाव आज जगामध्ये त्या ठिकाणी जात आहे असे मालपानी उद्योग समूहाचे एक प्रमुख घटक संजयजी मालपानी यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकणार आहे। आता नावामध्येच सगळे माल आणि पाणी हे सांगण्याची गरज नाही, सगळं त्यांना त्याची एक काय म्हणता व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं एक चांगलं त्याच्या उद्योगामधून त्यांनी साध्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा जो काही अनुभव जगामध्ये ते पाहत आहे त्याच्यामधून आपल्याला देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्यांचं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकावं। आपल्या देखील व्यापारामध्ये जे काही बदल आजच्या जगामध्ये चाललेले ते बदल आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे। निश्चितपणे आपल्या या पूर्ण शहराच्या विकासामध्ये असेल, व्यापारामध्ये असेल, जे काही माझी मदत लागेल, जे काही गरज असेल ते निश्चितपणे मी करण्यासाठी कटिबद्ध आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद इथून पुढे देखील मला अशाच पद्धतीने मिळावे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल। उद्या अधिवेशनचा शेवटचा आठवडा आहे म्हणून तिकडे जाण्यासाठी मी अगोदर बोलण्याची परवानगी काकांकडे मागितली होती आणि त्यांनी ती दिली, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे। आपल्या सर्वांची परवानगी मी घेऊन पुढे त्या ठिकाणी निघणार आहे तेवढं बोलतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। नाही पाऊण तास, एक तास जवळपास ते बोलले, पण कधी वेळ निघून गेला हे लक्षात देखील आलं नाही आणि त्यांना ऐकतच राहावं अशा पद्धतीचं सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी या निमित्ताने केलं। निश्चितपणाने माझे कैक लाख रुपये आज त्यांनी वाचवले असं मी म्हणतो, कारण की लाख रुपयाचा सल्ला मला फ्रीमध्ये आज ऐकायला मिळाला आणि कधी बोलण्याच्या ओघामध्ये व्यापार आणि अध्यात्म सुंदर असं याचं वस्त्र त्यांनी विणलं आणि आयुष्यरूपी वस्त्र आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन, गोड असं मार्गदर्शन त्यांनी केलं। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि कोपरगावकरांच्या वतीने विशेष खरं तर त्यांचे आभार मानतो। सुधीरजी म्हटल्याप्रमाणे त्यांचे अनेक मार्गदर्शनाचे व्याख्यान मला काका आपल्याला घ्यावं लागेल आणि तरुणांसाठी
खरं तर फार आजचा दिवस आणि आजचं व्याख्यान हे महत्वाचं होतं. माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यात देखील अनेक कार्यक्रम आम्ही जातो, भेटतो, ऐकतो, परंतु आज एक वेगळ्या प्रकारचं व्याख्यान निश्चितपणाने ऐकायला मला मिळालं आणि हे माझं भाग्य समजतो. खरं तर व्यापारी महासंघ नेहमीच अग्रेसर या कोपरगावच्या बाजारपेठ फुलवण्याकरता असतं आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज व्यापारी असोसिएशननी जे काय ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा ठेवला. खरं तर आपण बदलत्या युगामध्ये महात्मा गांधी म्हणायचे चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट, आणि या बदलत्या युगामध्ये जर आपण व्यापारी बांधव म्हणून जर बदललो नाही तर निश्चित रूपाने स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठंतरी मागं पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येत्या काळाशी झुंज द्यायची असेल तर आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासापलीकडं व्यक्तिमत्व विकास केल्याशिवाय आपण आपल्या व्यवसायात देखील बदल घडू शकणार नाही, हे तितकंच खरं आहे. संजयजी मालपानेंनी अतिशय छोट्या छोट्या माणसापासून छोट्या छोट्या कार्यपद्धतीत बदल केल्यावर कसा मोठा परिणाम होतो याचं सुंदर उदाहरणासहित त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि वास्तविक बघता आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तिशा आपण आपल्या व्यक्तिगतरित्या जर बदल केला तर आपल्या भोवतीचं जग बदलल्याशिवाय राहणार नाही, हे देखील तितकंच खरं आहे. आणि तेच कानमंत्र खरं तर संजयजींनी दिला. आज आपल्या आयुष्यामध्ये आपण बघतो की अनेकदा आम्ही ऐकतो की वर्क लाईफ बॅलन्स केला पाहिजे, आणि माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला असं वाटतं की लाईफ वेगळी आणि वर्क वेगळं आहे का काय, दोन्हीचं बॅलन्स कसं साधायचं. परंतु ज्या व्यक्तीला कामच हे त्याचं आयुष्य करून घेता आलं सहजरित्या, त्याला हा वर्क लाईफ बॅलन्स साधायची आवश्यकता नाहीये. संपूर्ण लाईफचा बॅलन्स किंवा समता ज्यांनी जो आपल्याला आज कानमंत्र दिला, खरं तर समताचे एवढे एवढे अर्थ काका लागतात आणि अनेक वर्षांपासून ते खऱ्या अर्थाने काका या कोपरगाव शहरामध्ये हा समतोल साधण्याचं काम करत आलेले आहे. त्याच्यामुळे काकांचे मी विशेष आभार या निमित्ताने मानू इच्छितो. आणि काका असंच समतोल हा येत्या काळात देखील आपण राजकीय असेल, समाजकारण असेल, सगळ्यांचा समतोल आपण साधा हा देखील मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. फार काही खरं तर वेळ घ्यायचा नाही, कारण की कोपरगाव ही एक अतिशय चांगली बाजारपेठ गेल्या काही वर्षांमध्ये होती. गुळाचा व्यापार होता, वेगवेगळ्या पद्धतीच्या पूर्वीच्या काळात व्यापार होता, परंतु आज काळाच्या ओघामध्ये समृद्ध असं आपलं कोपरगाव गोदातीरी वसलेलं आपलं गाव आहे. पौराणिक ऐतिहासिक वास्तू आपल्या या शहरामध्ये आहे आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपली बाजारपेठ फुलवण्याच्या दृष्टीने खरं तर भौगोलिक दृष्ट्या आपल्या कोपरगाव फार महत्वाच्या टप्प्यावर आहे. मी गेल्या काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या मीटिंग मध्ये किंवा कार्यक्रमाचा उल्लेख जो काय आता या ठिकाणी झाला की मी सहजरित्या त्या ठिकाणी डॉक्टर रामदासजी अवॉर्डांना पुरस्कार मिळाला. 62 वय होतं. मी आता माधवानी साहेबांना विचारलं की संजयजी आपलं वय काय आहे, त्यांनी 54 वय सांगितलं. आणि व्यक्तीला पाहिल्यावर अजिबात कुठल्याही अँगलनी 54 वय वाटत नाही. म्हटलं तुम्ही अक्षरशः म्हणजे सगळ्या याच्या बाबतीमध्ये समतोल साधला. आणि तशाच पद्धतीने आमचे डॉक्टर रामदासजी अवॉर्ड जवळपास 62 वय होतं त्यांचं. मी त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब मी जसा होतो तसं तुम्हाला आजपर्यंत तसंच बघतो आहे. आणि म्हणून गमतीने मी त्यांना म्हटलं की ज्याच्या लग्नामध्ये ज्याला जी पॅन्ट येते रिटायरमेंट नंतरही तीच पॅन्ट आली तर याच्यासारखं भाग्य नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्याच आयुष्याचा समतोल खरं तर आपण किती बारकाईने विचार केला, 24 तास प्रत्येकाकडे आहे. तुमच्या माझ्याकडे किंवा देशाचे पंतप्रधान असतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, प्रत्येकाकडे 24 तास आहे. त्या 24 तासाचा वापर कसा आपण करतो याच्यावर सर्व अवलंबून आहे. स्वतःसाठी स्वतःवर किती खर्च करतो, त्यानंतर कुटुंब आणि मित्रपरिवाराला किती वेळ देतो, आणि आपल्या करिअरसाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी किती वेळ देतो, याचाही समता किंवा समतोल जेव्हा आपल्याला साधता येईल निश्चितपणाने आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाता येईल. आणि राजकारण आणि व्यापार फारसं काही वेगळं नाही असं मला वाटत होतं. जे जे सल्ले व्यापाऱ्यांसाठी ते देत होते ते राज्यकर्त्यांनाही लागू होता असं माझ्या लक्षात आलं. आणि स्पर्धात्मक युगामध्ये व्यापाऱ्यांनी स्पर्धा ही केली पाहिजे, परंतु ती हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे.
ती हेल्दी कॉम्पिटिशन जशी व्यापारात असती तशी राजकारणात पण हेल्दी कॉम्पिटिशन झाली तर निश्चितपणाने एक सर्वांगीण विकासाला त्याची मदत होती. आणि म्हणूनच ज्या वेळेस काका या ठिकाणी बोलवतात तेव्हा आम्ही आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो. आपल्या कोपरगाव आज बघितलं तर रेल्वेची डबल लाईन आपली झालेली आहे, एअरपोर्ट आपल्या तालुक्यामध्ये आहे, समृद्धी महामार्गासारखा महामार्ग आपल्या या कोपरगाव मधून जातो. जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर 3 एअरपोर्ट म्हणजे काकडी एअरपोर्ट असेल, औरंगाबाद एअरपोर्ट असेल किंवा ओझरचं एअरपोर्ट असेल, हे आपल्या या तिन्ही एअरपोर्ट 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जवळपास 4 जिल्ह्याचे ठिकाण नगर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल किंवा धुळे असेल, हे तिन्ही 100-125 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि एकंदरीत बघता आपल्या सगळ्या परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आपल्याला एक सुवर्ण काळ आपल्या कोपरगावकरांच्या किंवा व्यापाऱ्यांसाठी आहे. आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये युवा व्यापाऱ्यांनी विशेषतः याची दखल घेऊन या ठिकाणी पोटेन्शियल आहे आणि त्याचा कसा वापर करता येईल. कारण छोट्या छोट्या सुईपासून ते मोठ्यात मोठ्या यंत्रसामुग्रीपर्यंत सगळंच काही आपण या ठिकाणी बनवू शकतो. JNPT पोर्ट आपल्याला अवघ्या 3-4 तासावर आता समृद्धी नंतर येणार आहे. म्हणजे एक्सपोर्ट, मेजर एक्सपोर्ट आपला जो सगळ्या भारताचा होतो तो या JNPT पोर्ट मधून होतो. लिक्विड हँडलिंग फक्त एकमेव पोर्ट म्हणजे हा JNPT पोर्ट आहे. असे अनेक उद्योग व्यवसाय आपल्या युवकांनी खरं तर डोळ्यासमोर ठेवून कोपरगावच्या इथं ते आणले पाहिजे. सुदैवाने आता आपल्याकडे MIDC या ठिकाणी सोनेवाडी या ठिकाणी मंजूर झालेली आहे. जवळपास 250 एकर भाग तो आपल्या कोपरगाव तालुक्यात येतो, निम्मा भाग हा शेजारील राहत्या तालुक्यात येतो. 502 एकरावरती MIDC आहे. निश्चितपणाने उद्योग व्यवसाय त्या MIDC मध्ये येणार आहे. दुर्दैवाने काही कारणास्तव आमच्या इथं होणारी संजयजी स्मार्ट सिटी ती जी कोपरगाव आणि शिर्डीच्या मध्ये होती ती काही कारणास्तव त्या ठिकाणून आमच्याकडून गेली. पण जवळपास 3-4 हजार एकरवरती स्मार्ट सिटी येणार होती. परंतु ती आली असती तर निश्चितपणाने शिर्डी आणि कोपरगाव ही आतापर्यंत ट्विन सिटी झाली असती. परंतु असो, पुढच्या काळात देखील आपल्याला अनेक संधी उपलब्ध होणार आहे. नोकरी अनेक जण करतातच, परंतु नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे आपण हे कोपरगावकर झाले पाहिजे हीच अपेक्षा खरं तर मला आजच्या युवकांकडून या निमित्ताने व्यक्त करायची आहे. वेळ फार झालेला आहे, मी आपला वेळ घेणार नाही. पुनश्च एकदा आयोजकांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की असा सुंदर कार्यक्रम आमच्या युवा उद्योजकांसाठी आज घडून आणला. त्याचप्रमाणे जे काही पदाधिकारी आज पदग्रहण घेणार आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून नवनवीन युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित व्हावे हीच अपेक्षा व्यक्त करतो. उद्योग किंवा तोच मार्गदर्शन, तोच संदेश तुम्ही तुमच्या व्याख्यानातून निश्चितपणे दिलेला आहे. किती नुकसान झालं याच्यापेक्षा किती फायदा झाला, अर्धा ग्लास कसा भरलेला आहे हे व्यापाऱ्यांनी बघितलं पाहिजे. दुर्दैवानं आमच्याकडे अनेक वर्षापासून कोपरगावात काही राहिलंच नाही, कोपरगावचा व्यापार वाचला. हे जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याचा आम्ही या दीपावलीमध्ये प्रयत्न केला. संजीवनी उद्योग समूह आणि कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून जी काही ग्राहक सन्मान योजना आम्ही काढली त्याच्यामधून खूप उत्साहाचं आणि खूप सकारात्मक वातावरण या कोपरगावमध्ये निर्माण करायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्याचे काही सांगितलं मला, तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा. एक व्यासपीठावर झालेला विरोध मी तुम्हाला सांगतो. शेजारी आशुतोष दादा बसलेले होते, फॅक्ट बरं का. संजीवनी त्यांना सांगितलं की संगमनेरला येत चला. आशुतोष दादा म्हटले ते काम आम्ही संगमनेरला जायचं विवेक भाईंकडे दिलेलं आहे. हा संगमनेर विवेक राजा म्हटलं की हे लोणीपर्यंत जातात, संगमनेरला येत नाही. दादा भैया आमचं म्हणणं आहे तुम्ही लोणीला जा, संगमनेरला जा, पण कोपरगावकरांचा विकास करा. एवढीच कोपरगावकरांच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि सांगतो. सर्वांना धन्यवाद. जय व्यापार.